महाराष्ट्रातल्या समस्त ITIच्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. जे आजी विद्यार्थी आहेत, जे माजी विद्यार्थी आहेत, जे आजी आणि माजी दोघांच्या मधले आहेत, त्या दोघांनाही माझं या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे की रेल्वेची ही सर्वात मोठी ॲड आलेली आहे सध्या. 32,000 पदे आहेत ॲप्रॉक्सिमेटली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला जे व्हिडिओसाठी लेट झालेलं आहे त्याचं कारण म्हणजे असं की काही गोष्टी मला ITIच्या मुलांसाठी स्पेसिफिकली बघायच्या होत्या की ITIच्या विद्यार्थ्यांसाठी आपण याच्यामध्ये काय शोधू शकतो. कारण मध्यंतरी मागच्या वर्षभरामध्ये भरपूर काही क्लॅशेस झालेले आहेत की ही ॲडव्हर्टाईजमेंट जी आहे ग्रुप डी ही स्पेसिफिकली फक्त ITIच्याच विद्यार्थ्यांसाठी काढली गेली पाहिजे असं पूर्ण देशभरामध्ये मागणी होती. आणि सुरुवातीला तसं मान्यही झालं होतं, रेल्वे बोर्डने तसं नोटिफिकेशनही जारी केलं होतं. पण मग जे दुसऱ्या एज्युकेशन बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत त्यांनी मग काही प्रोटेस्ट केल्यात आणि त्याच्यामुळे पुन्हा मग काही चेंजेस झालेत. आणि आता ही ओव्हरऑल जनरलाइज ॲड त्यांनी काढलेली आहे ज्याच्यामध्ये 10वी पास 12वी पास या विद्यार्थ्यांबरोबर ITI पास या सर्वांनाही इन्क्लूड केलेलं आहे. म्हणजे सर्वांना समान संधीची याच्यामध्ये प्रयोजन केलेलं आहे. आता ITIच्या विद्यार्थ्यांचं मग जे काही ऑप्शन आहे त्यांनी कसं काय, म्हणजे हा जो व्हिडिओ मी बनवणार आहे तो ITIच्या विद्यार्थ्यांच्या चष्म्यातून कसा बघणार आपण अशा प्रकारचा असणार आहे. ITIच्या विद्यार्थ्यांचं काय स्पेशल असणार आहे यामध्ये आपण बघूया. मेन मला दोन गोष्टी क्लिअर करायच्या आहेत की विद्यार्थी जे आहेत ते काय करत आहेत. आजकालच्या या रील्सच्या जमान्यामध्ये 30 सेकंदाचे रील्स असते ज्यामध्ये मिनिमम टाईम मॅक्झिमम एंटरटेनमेंट असल्या प्रकारामध्ये ते भरपूर अडकलेले आहेत. पण माझी रिक्वेस्ट आहे की तो एंटरटेनमेंटचा पार्ट आहे, हा तुमचा एज्युकेशनचा पार्ट आहे. एंटरटेनमेंट आणि एज्युकेशन या दोघांचं मिक्सअप करू नका. माझा प्रयत्न हा राहील की तुमचा हा एज्युकेशनचाच व्हिडिओ एंटरटेनमेंटच्या वेने कसं न्यायचा आहे. तर मी वेगवेगळ्या प्रकारच्या PPT बनवून सुद्धा हा तुम्हाला ॲड तुमच्या व्हिडिओ यूट्यूबवर माझ्या चॅनलला टाकू शकलो असतो. बट मला तसं करायचं नाही आहे. जी आपल्याला घाण सवय लागलेली आहे की डिटेल जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे ऑफिशियल ॲडव्हर्टाईजमेंट आपण वाचत नाही आणि कुठले तरी यूट्यूबवर व्हिडिओ बघणार आणि त्यालाच फॉलो करणार. मग कुठेतरी तुम्हाला भविष्यात जाऊन एखादी चूक होणार जी मेजरली चूक असते ती, पण मायनरली आपण ऑब्झर्व केलेली नसते, आहे की नाही. म्हणजे काय शेवटी एवढं ढोर मेहनत करायची आणि कुठेतरी जाऊन थोडीशी चुकीनं पूर्ण मागे यायचं, हे मला माझ्यासोबतही घडलेलं असल्यामुळं मी थोडंसं डिटेलमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ एक्सप्लेन करणार आहे. तर चला याच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ग्रुप डी ही ॲडव्हर्टाईजमेंट जी आलेली आहे तिला बघणार आहोत. RRB ग्रुप डी, ठीक आहे. तर ही आता तुम्ही बघू शकता, ही आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डची ऑफिशियल ॲडव्हर्टाईजमेंटची PDF, ज्यामध्ये आपण बघू शकतो की हे नोटिफिकेशन जे आहे ते साधारण 8 ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट 2024 तयार करण्याचा मानस होता RRBचा आणि तो त्यांनी तसा केला. पण SCEN 8/2024 ह्या टाईम पिरियड दरम्यान ही ॲडव्हर्टाईजमेंट तयार झालेली आहे. म्हणजे जी बिंदू नामावली म्हणतो आपण ती ही 8/2024 दरम्यान तयार झालेली आहे. तर बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, म्हणजेच हे मंत्रालय कोणतं आहे तर रेल्वे मंत्रालय आहे ज्याच्या अंतर्गत ही भरती होणार आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ही स्पेसिफिकली परीक्षा घेणारी एक बॉडी आहे रेल्वे मंत्रालयाची, ज्याच्याद्वारे वेगवेगळ्या एक्झाम्स घेतल्या जातात. जसं की NTPC, RPF, त्याच्यानंतर ALP, टेक्निशियन आणि ग्रुप डी या सर्व एक्झाम्स या रेल्वे मंत्रालयाद्वारे RRBच्या माध्यमातून घेतल्या जातात, ठीक आहे. तर आज आपण बघणार आहोत ग्रुप डीची ॲडव्हर्टाईजमेंट, जिची डिटेल माहिती. त्यामध्ये मी आता काही पॉईंट्स हायलाईट केलेले आहेत जे तुमच्यासाठी महत्त्वाचे वाटतात. आणि आपला व्हिडिओ हा मल्टिपल पार्ट्समध्ये सुद्धा तयार होऊ शकतो. त्याचं कारण असं की मला ऑथेंटिक माहिती तुम्हाला द्यायची आहे आणि तुमच्यापैकी कुठल्याही विद्यार्थ्याचं म्हणजे मॅक्झिमम सगळ्याच विद्यार्थ्यांचे सगळे डाऊट्स क्लिअर व्हावेत म्हणून आपण ऑफिशियल ॲडव्हर्टाईजमेंट जी डीपमधली आहे तीच बघणार आहोत, ठीक आहे. तर बघा, सुरुवात आपल्याला कुठून करणार आहोत. सेंट्रलाइज्ड एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन, इम्पॉर्टंट डेट्स अँड टाईम्स. तर महत्त्वाच्या ज्या तारखा आहेत आणि जी वेळ आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. डेट ऑफ इंडिकेटिव्ह नोटीस म्हणजे साधारण 28/12/2024 म्हणजे 28 डिसेंबरला हे नोटिफिकेशन येणार असं भाकीत केलं होतं.
त्याच्यानंतर ही ॲक्च्युअली पब्लिकेशन, डेट ऑफ पब्लिकेशन म्हणजे हे ॲडव्हर्टाइजमेंट कधी पब्लिश झाली तर ती 22 जानेवारी म्हणजे साधारण 8 दिवसांपूर्वी त्यांनी पब्लिश केलेली आहे. त्याच्यानंतर ओपनिंग अँड टाईम ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते कधीपासून सुरू होणार आहेत भरणे, तर ते सुरू झालेले आहेत 23/1/2025 म्हणजे 23 जानेवारीपासून ते फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे ऑफिशियल वेबसाईटवरती. त्यानंतर क्लोजिंग डेट अँड टाईम फॉर ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे शेवटची तारीख काय फॉर्म भरण्याची, तर ती 22/2/2025 म्हणजे फेब्रुवारी महिन्यातली 22 तारीख ही शेवटची तारीख असणार तुमची फॉर्म भरण्याची. नंतर काय डेट फॉर ॲप्लिकेशन फी पेमेंट आफ्टर क्लोजिंग डेट म्हणजे साधारण फॉर्मचं जरी तुमचं 22 फेब्रुवारी ही शेवटची तारीख असली फॉर्म भरण्याची, पण ते पेमेंटसाठी जी थोडीशी 1 ते 2 दिवस शिल्लक त्यांनी दिलेली आहे, जसं की 23/2/2024 ते 24/2/2024. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय डेट अँड टाईम फॉर मॉडिफिकेशन विंडो फॉर करेक्शन्स इन द ॲप्लिकेशन फॉर्म विथ पेमेंट ऑफ मॉडिफिकेशन फी. बघा आपल्याला घाण सवय लागलेली असते, आपल्याला टॉलरन्स दिलेला असतो, म्हणूनच आपण बाबा चला हा पॉईंट जो आहे तो मुळात कशाचा आहे की जो 25/2/2025 ते 6 मार्च 2025 या दरम्यान तुम्हाला जर का काही तुमच्या फॉर्ममध्ये असं वाटलं की बाबा ही चूक झालेली आहे, कुठेतरी नावात स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, कुठलं तरी डॉक्युमेंट चुकीचं अपलोड झालेलं आहे, असं जर काही जाणवलं तर तुम्हाला रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजे RRB तुम्हाला 25 फेब्रुवारी 2025 ते 6 मार्च 2025 दरम्यान हा टाईम पिरियड देणार आहे. कशासाठी, तर फॉर्म तुमचा एडिट करण्यासाठी, मॉडिफाय करण्यासाठी. पण आपल्या ITIच्या पोरांची मला सवय माहिती की बाबा ते चान्स आहे म्हणून कसं तरी पहिलेच फॉर्म भरायचा, मग पुन्हा त्यात करेक्शन करायची, हे आपल्याला आता थोडंसं टाळायचं आहे. मुळात आपल्याला ह्या मॉडिफिकेशनची गरज पडायला नको, पण इन केस एखाद्या वेळेला काही वेगळ्या कंडिशन्स असू शकतात की एखाद्या वेळेला तुमच्याकडे जुनं सर्टिफिकेट आहे EWS नॉन क्रिमिलियर, तुम्ही सुरुवातीला चुकीचं किंवा मग जे जुनं आहे तेच अपलोड केलं आणि नवं मग नंतर आलं, तर त्या केसमध्ये मग तुम्ही या मॉडिफिकेशन विंडोच्या टाईम पिरियडमध्ये ते करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट पुढचा विषय आहे आपला ठीक आहे. बघा आता नोट त्याने दिलेली आहे डिटेल CEN 8/2024 अपलोडेड अँड लिंक सबमिशन ॲप्लिकेशन विल बी. हे काही कमी नाही आहे, जास्त आपल्या महत्त्वाचं नाही आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं काय आहे, ही लेवल 1 ऑफ 7th पे CPC पे मॅट्रिक्स म्हणजे लेवल 1ची पोस्ट आहे ज्याचं 7th पे कमिशन. ठीक आहे. कोणतं कमिशन, 7th पे कमिशनच्या माध्यमातून तुमचं पगार ठरणार आहे. 7वा वेतन आयोगाच्या नुसार तुमची पगाराची रक्कम ठरणार आहे, हे त्याचं यामध्ये म्हणणं उद्दिष्ट आहे. डिटेल्स ऑफ वॅकन्सीज ॲट अ ग्लान्स. द समरी ऑफ वॅकन्सी ऑफ व्हेरियस पोस्ट इज फर्निश्ड बिलो फॉर रेफरन्स फर्दर वगैरे वगैरे वगैरे. हे आपलं काही विशेष नाही आहे, पण ओव्हरऑल सांगायचं म्हणजे पोस्ट तुमच्या कोणत्या आहेत, व्हेरियस पोस्ट इन लेवल 1 ऑफ 7th CPC पे मॅट्रिक्स. लेवल 1मधल्या पोस्ट आहेत ज्याचं 7व्या वेतन आयोगानुसार तुमचं पगार ठरणार आहे. आणि इनिशियल पे म्हणजे सुरुवातीची पगार तुमची 18,000 असणार आहे. त्याच्यानंतर मेडिकल स्टँडर्ड्स ॲज पर ॲनेक्चर A म्हणजे तुमचे जे काही त्याला लागणारी तुमची फिटनेस आहे ती ॲनेक्चर A म्हणजे खाली कुठेतरी आता एक पेज ॲनेक्चर A नावाचं दिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा तुमच्या डोळ्याची स्ट्रेंथ काय पाहिजे, तुमची चेस्ट म्हणजे छातीची साईज काय पाहिजे, पूर्ण हाईट किती पाहिजे, तुमचं वेट किती पाहिजे, तुमचा म्हणजे कोणता इश्यू असायला नाही पाहिजे, चष्मा असला तर मग किती नंबरचा तुमचा अलाउड आहे, किती नंबरचा अलाउड नाही आहे, हे मेडिकल स्टँडर्ड्समध्ये त्यांनी ॲनेक्चर A मध्ये दिलेलं आहे. नंतर एज ऑन म्हणजे वयाची सुद्धा अट आहे. ठीक आहे. वयाची अट काय आहे, 18 ते 36. ठीक आहे. किती आहे, 18 ते 36. आणि वय किती येवर कॅल्क्युलेट होणार आहे, 1/1/2025 म्हणजे 1 जानेवारी 2025च्या दिवशी तुमचं वय 18 ते 36च्या दरम्यान पाहिजे. 1 तारखेला जर का तुमचं वय 37 भरायला लागलं तर तिथं काही तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. पण कोणाला भरता येईल, की जे कॅन्डिडेट्स कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना भरता येईल. त्यांना काहीतरी रिलॅक्सेशन असणार आहे. 3 वर्ष OBCसाठी आणि 5 वर्ष SC ST साठी, या दोघांसाठी ते रिलॅक्सेशन असणार आहे. टोटल वॅकन्सी सगळ्यांना माहिती आहे 32,438 आहेत. ठीक आहे. ह्या वॅकन्सी आहेत. त्यानंतर नेक्स्ट काय आपलं हे महत्त्वाचं आहे, रिझर्वेशन्स फॉर SC ST OBC नॉन क्रिमिलियर EWS PWD ex servicemen and relaxation in age for various eligible categories will be applicable as per details contained in CEN म्हणजे ही आपली ॲडव्हर्टाइजमेंट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आता ही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन.
आता हा एक वेगळा व्हिडिओचा टॉपिक आहे. आपण ह्याच्या डिटेल्स जे आहेत की तुम्ही जे रजिस्ट्रेशन करणार आहात, फॉर्म भरणार आहात, त्याच्यामध्ये काय काय करायला पाहिजे, काय काय नाही, यासाठी ही पूर्ण एवढी माहिती आहे या पॉईंट 7पर्यंत. ती आपण नेक्स्ट दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. पण तोवर आपल्याला दुसरी जी महत्त्वाची माहिती काय, मेडिकल फिटनेस. याच्यामध्ये बघा, हा जो 8वा पॉईंट आहे त्याच्यामध्ये काय आहे, कॅन्डिडेट्स मस्ट एन्श्युअर दॅट दे फुलफिल प्रिस्क्राइब्ड मेडिकल स्टँडर्ड्स फॉर द पोस्ट दे आर ऑप्टिंग फॉर इट. जे काही तुम्ही आता ही एक्झाम देणार आहात त्या पदासाठी तुम्ही लायक आहात की नाही. तुम्ही वीक जर असाल तर तुम्हाला साहजिकच त्या पोस्टवरती घेणार नाहीत. तुमची कॅपॅसिटीज आहे 2 किलो ओझं उचलण्याची, आणि त्या पदाचं जर का रिक्वायरमेंट असेल की त्याला 20 किलो 50 किलो ओझं उचलायचं आहे, तर तुम्हाला ते घरी बसवतील. म्हणून महत्त्वाचं काय, मेडिकल फिटनेस पण महत्त्वाची आहे. तंदुरुस्तच युवा त्यांना पाहिजे. पुड्या खाणार, तंबाखू खाणार, घोटा खाणार असले फालतू त्यांना पोरं पाहिजे नाहीत. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे आपलं पुढचं, फॉर द पोस्ट दे आर ऑप्टिंग फॉर इट. इट इज टू बी नोटेड बाय द कॅन्डिडेट्स दॅट इन केस कॅन्डिडेट्स इज फाउंड टू बी मेडिकली अनसुटेबल फॉर द ऑप्टेड पोस्ट ॲट द टाईम ऑफ अपॉइंटमेंट अल्टरनेटिव्ह अपॉइंटमेंट शॅल नॉट बी गिवन. म्हणजे एखाद्या वेळेला असं झालं आहे तुमचं की बाबा जे एखाद्या पोस्टवरती सिलेक्शन झालं आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुमचं मार्क्स चांगले आहेत, मार्कच्या बेसिसवर तुम्ही पास झालात, पण मेडिकली तुम्ही फिट नाही त्या पोस्टसाठी, तर तुम्हाला त्या पोस्ट बदलून मिळणार नाहीत. त्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलं आहे, त्या पोस्टमध्ये पास झाला आहेत, तर तुम्हाला त्या पोस्टमध्ये जर का मेडिकल फिट नसेल होत तर तुम्हाला ते घरीच बसणार, दुसरी पोस्ट देणार नाही. त्याच्यानंतर एज लिमिट मी तुम्हाला हे केलं आहे, काय नाही तर त्याचे डिटेल्स सांगितले आहेत. ठीक आहे. क्रुशियल डेट क्लेम SC ST OBCच्या संदर्भातली काय असणार आहे, म्हणजे SC STला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आणि OBCला 3 वर्षाचं रिलॅक्सेशन हे त्यामध्ये आहे. नेक्स्ट काय, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन एक्झामिनेशन प्रोसेस, माल प्रॅक्टिसेस सगळ्यात लक्षात घ्या. कॉप्या मारून काहीतरी जुगाड करून इथे पास होऊ, पैसे भरून कुठला तरी दलाल, कुठला तरी ब्रोकर, कोणीतरी नोकरी लावून देतो असले जर का कोणी आमिष दाखवणार असेल तर भाऊ त्याला पहिले दुरून रामराम करा. कारण हे सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे. कुठल्याच प्रकारच्या माल प्रॅक्टिसेस, कुठल्याच प्रकारे जुमली याच्यामध्ये राहणार नाही. म्हणून आपण काळजी घ्यायची आहे की आपण आपला अभ्यास याच्या भरोश्यावरच या एक्झामची तयारी करायची आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सरळ सोपं गणित आहे. कुठल्या प्रकारे जर का तुम्ही कॉपी मारण्याचा किंवा कुठलं काही एखादा गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करसाल तर एकतर तुम्ही एक्झाममधून बाहेर पाडले जालच, बॅन केलं जाईल तुम्हाला या एक्झाममध्ये, प्लस दुसऱ्यासुद्धा गव्हर्नमेंट एक्झामसाठी तुम्हाला बॅन केलं जाऊ शकतं. म्हणून काळजी घ्या, कुठल्याच प्रकारच्या अफवा गैरप्रकारांमध्ये इन्व्हॉल्व होऊ नका. नेक्स्ट काय आहे, स्टेजेस ऑफ एक्झामिनेशन. द एक्झाम शॅल बी सिंगल स्टेज कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. ठीक आहे. ही एक्झाम सिंगल स्टेज कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. म्हणजे फक्त आणि फक्त एकच तुमची CBT होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. एकच फक्त तुमचा पेपर होणार. त्या पेपरवर तो तुमचं मार्क्स ठरणार, किती पडतात काय पडतायत. त्यानंतर काय म्हणणं आहे त्यांचं, रेल्वे ॲडमिनिस्ट्रेशन हाऊ एव्हर रिझर्व द राईट टू कंडक्ट द CBT इन आयदर सिंगल ऑर मल्टिपल स्टेज मोड. ठीक आहे. आता ही जी CBT आहे हे रेल्वे ठरवू शकते जर का ॲप्लिकेशन जास्त आले. एक कंडिशन अशी होती की NTPC जी काही ॲडव्हर्टाईजमेंट होती त्याच्यामध्ये 2.5 कोटी फॉर्म आले देशभरातून. मग रेल्वेला सुद्धा कन्फ्युजन झालं की बाबा काय करावं काय नाही, म्हणून मग त्यांनी मल्टिपल स्टेजमध्ये ती एक्झाम घेतली. तर इथेही असं होऊ शकतं, ज्या वेळेला कॅन्डिडेट्स जास्त होतात तर जास्त ते विद्यार्थी फिल्टर आउट करण्यासाठी रेल्वे मल्टिपल स्टेजमध्ये एक्झाम घेऊ शकते. त्यानंतर कॅन्डिडेट्स क्वालिफाईंग इन द CBT शॅल हॅव टू अंडरगो फिजिकल इफिशियन्सी टेस्ट. ज्या विद्यार्थ्यांची CBT क्लिअर होईल, जे विद्यार्थी ऑनलाईन जी तुमचा पेपर होणार आहे त्याच्यामध्ये पास होतील, त्यानंतर त्यांना फिजिकल इफिशियन्सी टेस्ट याच्यामध्ये पास व्हायचं आहे. म्हणजे शारीरिक तुमची जी काही कॅपॅसिटी आहे, शारीरिक तुमची जी मोजमाप आहे त्याच्या बेसिसवरच तुमचं पुढचं सिलेक्शन होणार आहे. पहिले CBT पास झाली की मग तुमची फिजिकल इफिशियन्सी, म्हणजे तुम्ही फिजिकली पण फिट आहात का त्याची टेस्ट घेतली जाईल. नंतर इट विल बी फॉलोड बाय अ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मेडिकल एक्झामिनेशन. बाबा इथपर्यंतच नाही तर ते पुढं जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण करणार आहेत. तुम्ही जे काही फॉर्म भरणार आहात ऑनलाईन त्याच्यामध्ये माहिती व्यवस्थित भरली आहे का, सगळं काही प्रॉपर तुमचे डॉक्युमेंट्स आहेत का, जी कास्ट मेन्शन केली त्याचेच कास्टचे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत का, डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का,
आणि एवढं हे झाल्यानंतर मग शेवटी तुमचं होईल मेडिकल एक्झामिनेशन. भाऊ आंधळा, बहिरा, लंगडा किंवा मग तुम्हाला काही वेगळ्या प्रकारचं तर कुठलं क्षती नाही आहे, कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम तर नाही आहे, ते बी तपासलं जाणार. कारण डिपार्टमेंटला किंवा रेल्वेला कुठल्याच प्रकारची हयगई नको, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांना त्यांना रोज सामोरं जावं लागतं. कधी ॲक्सिडेंट्स होतात, कधी काही गोष्टी घडतात. त्या केसमध्ये त्यांना फिट आणि तंदुरुस्तच काम करणारे पदाधिकारी पाहिजे असतात. म्हणून सगळ्या गोष्टी तिथे तगडा चेक करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर काय नेक्स्ट, कॉल लेटर्स. ठीक आहे. कॅन्डिडेट्स विल हॅव टू डाउनलोड द सिटी अँड डेट इंटिमेशन, ई कॉल लेटर्स अँड ट्रॅव्हल ऑथॉरिटी wherever applicable from the links provided on the official website of RRB or RRC. म्हणजे जी काही तुमची CBT होणार आहे, तसंच फिजिकल इफिशियन्सी टेस्ट PET होणार आहे, या सर्वांचे जे काही ॲडमिट कार्ड्स आहेत, हॉल तिकीट्स आहेत, ते वेबसाईटवरती अवेलेबल होतील. त्या अकॉर्डिंगली तुम्हाला त्या एक्झाम सेंटरला जावं लागणार आहे. जी काही एक्झाम डेट असेल, साधारण या एक्झामची डेट जुलै असं कन्सिडर केलं जात आहे. जुलैमध्ये तुमची CBT होऊ शकते. तर साधारण त्याच्या ज्या तारखेला तुमची एक्झाम आहे त्याच्या 15 ते 20 दिवस अगोदर तुमचं कॉल लेटर येऊन जाईल. नंतर दुसरी गोष्ट, नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्स. हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा फंडा आहे, लक्षात घ्या. काय होतं की मल्टिपल स्टेजमध्ये एक्झाम होणार आहे, त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न वेगवेगळे असणार आहेत. म्हणून प्रत्येक पेपर जे काठिण्य पातळीत वेगळे असणार आहे. सकाळच्या विद्यार्थ्यांना सकाळच्या शिफ्टमध्ये साधारण सांगतो, मल्टिपल स्टेजमध्ये मल्टिपल शिफ्ट्स म्हणजे सकाळची पहिली शिफ्ट, दुपारची दुसरी शिफ्ट, दुपारूनच 3 ते 4 दरम्यान तिसरी शिफ्ट आणि चौथी शिफ्ट पण असू शकते. तर ह्या ज्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ज्या एक्झाम्स होतील त्या प्रत्येकांना वेगळे क्वेश्चन्स राहतील. ठीक आहे. वेगळे क्वेश्चन्स आहे म्हटल्यानंतर साहजिकच आहे, त्या प्रत्येकाची काठिण्य पातळी वेगळी राहणार आहे. म्हणून त्या सगळ्यांना इक्वल लेवलला आणण्यासाठी, म्हणजे कुणासोबत अन्याय झाला नाही असं होऊ नये. जसं की सकाळच्या शिफ्टमध्ये सोपे विचारले आणि दुपारच्या शिफ्टमध्ये कठीण विचारलं असं होऊ नये, म्हणून त्या मार्कांचं नॉर्मलायझेशन एक मेथड आहे. ती नॉर्मलायझेशन मेथड वापरून हे मार्क नॉर्मलाइज करणार आहेत. हा त्याचा पर्पज आहे. तर नॉर्मलायझेशनच्या संदर्भात आपण बघितलं होतं. आता नेक्स्ट जे आहे, तर नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्स म्हणजे नॉर्मलायझेशन ही कन्सेप्ट काय आहे हे आता आपण बघितलं. नेक्स्ट आता विषय असा होता की शॉर्ट लिस्टिंग फॉर PET, म्हणजे जे CBTमध्ये पास होणार आहेत त्यांचं PETसाठी सिलेक्शन, म्हणजेच की CBTमधून जेवढे पास होतील, म्हणजे कुठलं तरी कट ऑफ ठरवलं जाईल, त्या कट ऑफच्या बेसिसवरच तुमचं PETसाठी सिलेक्शन होईल. ठीक आहे. आता हेच त्यांनी या पॉईंटमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. रेल्वे और RRC वाईज शॉर्ट लिस्टिंग ऑफ द कॅन्डिडेट्स फॉर PET शॅल बी डन ॲट द रेट ऑफ 3 टाइम्स ऑफ द व्हॅकन्सीज. म्हणजे जर का आता 32,000 व्हॅकन्सी आहेत, बघा इथे मी तुम्हाला गणित करून दाखवतो. 32,438 एवढी जागा आहेत. CBTमध्ये जेवढे कोणी मुलं बसतील तो आकडा त्यांनाही माहीत नाही आहे, म्हणून तो आकडा एकतर मोठाच असणार आहे. 32,000 जागांसाठी अर्ज किती येतील हे आता येणाऱ्या काही दिवसामध्ये कळेलच. पण या CBTमधून जे आता पुढे PETसाठी फिजिकल इफिशियन्सी टेस्टसाठी किती जण पात्र करायचे आहेत, तर ते 3 पट व्हॅकन्सीच्या, म्हणजे ह्या 32,438च्या 3 पट म्हणजेच 97,000 मुलं फिजिकल इफिशियन्सी टेस्टसाठी ते घेणार आहेत. ठीक आहे. किती मुलं घेणार आहेत? 32,438च्या 3 पट 97,314 मुलं हे फिजिकल इफिशियन्सी टेस्टसाठी इलिजिबल होतील. त्यानंतर पुढे काय म्हणतात ते, मे इन्क्रीज ऑर डिक्रीज ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ रेल्वे ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे हा आकडा ते वाढवूही शकतात, कमीही करू शकतात. द शॉर्ट लिस्टिंग फॉर PET विल बी बेस्ड ऑन द मेरिट ऑफ द कॅन्डिडेट्स इन द CBT. मार्क्स विल बी नॉर्मलाइज्ड फॉर CBT इन्व्हॉल्विंग मल्टिपल सेशन्स. म्हणजेच नॉर्मलायझेशन झाल्यानंतर जो काही स्कोअर असणार आहे त्या स्कोअर कोणता CBTचा, त्यावरून तुमचं PETसाठी सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. नंतर शॉर्ट लिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट्स फॉर DV म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि मेडिकल एक्झामिनेशनसाठी किती विद्यार्थी पात्र करायचे या संदर्भात त्यांनी ही पुढची गोष्ट आहे. काय ते शॅल बी डन
railway or RRC wise at the rate of 1:1 of the vacancy for the railway or RRC, which shall based on their merit in the CBT and qualification in PET. The shortlisted candidate for DV shall be informed through the official RRC websites as well as via SMS and email to their registered mobile number and email to download their e-call letters for appearing in DV. म्हणजेच की तुमचं जे काही आता हे CBT मध्ये तुम्ही पास होऊन PET देणार आहात, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट देणार आहात आणि या दोन्हीमध्ये जे कोणी पात्र ठरणार आहेत अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हे त्या एका 1:1 रेशोनं म्हणजे एका जागेसाठी एक कॅन्डिडेट असं त्यांचं सिलेक्शन असणार आहे. आणि ह्या सिलेक्टेड कॅन्डिडेट्सना त्यांच्या जे काही मोबाईल नंबर आहेत, रजिस्टर्ड मोबाईल नंबर ॲप्लिकेशन भरताना आणि जो ईमेल ID आहे त्यावरती ते ई-कॉल लेटर्स ते पाठवणार आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, हे त्यांनी मेन्शन केलं. आणि दुसरी गोष्ट, एक्झाम जी आहे CBT जी एक्झाम असणार आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. आता निगेटिव्ह मार्किंग ही कन्सेप्ट काय आहे बऱ्याच ITIच्या विद्यार्थ्यांना माहिती नाही. तर बघा, इथे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, म्हणजे बहुपर्यायी प्रश्न असणार आहे. एक प्रश्न असतो, त्याचे 4 ऑप्शन्स असणार आहेत. कौन बनेगा करोडपती, म्हणजेच त्यातला 4 पैकी कुठलाही एक जो पर्याय आहे तुम्हाला निवडायचा आहे, त्यातला योग्य कोणता म्हणजे जो करेक्ट आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. पण जर तुमचे 3 प्रश्न जर चुकीचे तुम्ही पर्याय निवडले, जे काही 100 प्रश्न असणार आहेत, 100 प्रश्नांपैकी जेवढे तुम्ही चुकीचे निवडसाल तर ते 1/3 निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला लागणार आहे. 1/3 म्हणजे कशी की 0.333, म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या चुकीच्या उत्तराला 0.33 मार्क तुमचे मिळालेल्या मार्क्सपैकी डिडक्ट होणार आहेत. म्हणजे काय होणार आहे, जर का तुम्हाला 100पैकी तुमची 50 बरोबर आहेत आणि 50 चुकलेले आहेत, तर मग काय होईल, 50 बरोबर म्हणजे तुमचे 50 मार्क तुम्हाला मिळाले, 50 मार्क तुम्हाला 50 याचे मिळाले. पण 50 चुकले म्हणून त्या 50च्या, जसं की 50च्या 1/3, 50च्या 1/3 म्हणजेच 0.33 म्हणजे 16.5 मार्क ह्या 50 मार्क तुमचे डिडक्ट होतील. ठीक आहे, म्हणजे 50 तुमचे बरोबर आहेत, 50 चुकलेले आहेत, म्हणजे तुमच्याकडे 50 मार्क, एक मार्काचा जो क्वेश्चन आहे तो 50 मार्क राहतील. त्यातून जे उरलेले 50 मार्क जे दुसरे चुकलेले प्रश्न त्याच्या 1/3 मार्क्स म्हणजे 16.5 मार्क तुमच्या मिळालेल्या 50 मार्कापैकी कॅन्सल होणार. ठीक आहे, हे 16.5, तर 50पैकी तुमचे 16.5 मार्क डिडक्ट होतील आणि तुम्हाला 33.5 असा तुमचा हा स्कोअर असणार आहे. ठीक आहे, आणि ह्या स्कोअरला पण नंतर मग नॉर्मलायझेशन करणार आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिली कंडिशन काय, CBTमध्ये तुम्ही जे काही क्वेश्चन तुम्ही मल्टिपल शिफ्टमध्ये अटेम्प्ट करणार तो विषय, त्यानंतर मग तुमचं निगेटिव्ह मार्किंग वगैरे सगळं करून जे काही तुम्हाला रॉ स्कोअर येईल, कच्चा स्कोअर येईल, ते मार्क्स जे आता आपण 33.5 बघितले, आणि त्याच्यानंतरही मल्टिपल शिफ्ट्समध्ये तुमचं एक्झाम असल्यामुळं या 33.5लाही ते नॉर्मलाइज करतील. तुमच्या शिफ्टची काठिण्य पातळी ओळखून ते मार्क्स कदाचित वाढवू शकतात किंवा आहे तेच राहू शकतात, कमी होणार नाहीत, पण आहे ते राहतील किंवा मग जास्त प्रमाणात वाढतील. कोणाचे 5 वाढतील, कोणाचे 8 वाढतील, कोणाचे 9 वाढतील, असं ते व्हॅरिएशन असणार आहे. ठीक आहे, नंतर कॉलिंग ऑफ कॅन्डिडेट्स मोर दॅन व्हॅकन्सीज, म्हणजे तोच मुद्दा की पहिल्या वेळेला फिजिकल इफिशियन्सी टेस्टसाठी एका जागेसाठी 3 मुलं बोलवणार आहेत आणि पुढच्या वेळेला एका जागेसाठी एकच असे कॅन्डिडेट बोलवणार आहेत. नंतर ही जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत, काही डिटेल तुमच्या याच्या संबंधामध्ये जे काही तुम्हाला फॉर्म भरायचा आहे किंवा आता यातले आपण काही मेन बघूयात. यातलं दुसरं काय आहे बघा, Before applying for the post against this notification, candidates should be satisfied themselves that they fulfill all the eligibility norms include age, educational qualification and medical standards. कुठल्याही पदाला, आता याच्यामध्ये 32,000 पद आहेत, तर 32,000 तुम्ही एलिजिबल आहात का, तर नाही. तुम्ही काही ठराविक तुमच्या या एजनुसार म्हणजे वयानुसार, तुमचं शिक्षणानुसार, तुमचं जे काही शिक्षण झालं त्याच्या बेसवरून तुमचं मेडिकल फिटनेस म्हणजे तुमची जी शरीराची जी काही कॅपॅसिटी आहे त्याच्या हिशोबानं तुम्ही इथल्या या पदांना अप्लाय करू शकाल. ठीक आहे, हे मेन आहे. त्यानंतर कॅन्डिडेट्स शुड एन्श्युअर दॅट दे हॅव रिक्विजिट क्वालिफिकेशन फ्रॉम द रिकग्नाइज्ड बोर्ड ऑर इन्स्टिट्यूट ॲज ऑन द क्लोजिंग डेट ऑफ
क्लोजिंग डेट ऑफ अप्लिकेशन 22/02/2025 म्हणजे 22/02/2025 22 फेब्रुवारी क्लोजिंग डेट असणार आहे तुमची एक फॉर्म भरण्याची. तर त्या डेटपर्यंत तुमचं सगळं शिक्षण पूर्ण झालेलं असावं. अवेटिंग रिझल्ट्स पुढचे ते म्हणतात दोज अवेटिंग रिझल्ट्स ऑफ फायनल एक्झामिनेशन फॉर द प्रिस्क्राईब्ड क्वालिफिकेशन आर नॉट इलिजिबल अँड हेन्स शुड नॉट अप्लाय. ज्यांचं फायनल इयर आहे, फायनल इयर त्यांचं चालू आहे, त्यांचा रिझल्ट ह्या 22 फेब्रुवारीच्या पर्यंत लागलेला नाही आहे, असे विद्यार्थी कुणीच अप्लाय करणार नाही, हे त्यांचं म्हणणं आहे. नेक्स्ट पुढे काय आहे, कॅन्डिडेट शूड एंटर देअर नेम, फादर्स नेम अँड डेट ऑफ बर्थ ॲज रेकॉर्डेड इन अ SLC मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट ओनली. 10वीमध्ये जे तुमचं सर्टिफिकेट असणार आहे, 10वीचे मार्कशीट, 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट किंवा 10वीच्या मार्कशीटवर जे तुमचं नाव आहे, जन्मतारीख आहे, तीच जन्मतारीख तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये भरताना वापरायची आहे. हाऊएव्हर कॅन्डिडेट्स विथ ITI or NAC qualification alone can enter these details as per the ITI or NAC certificate. तर बघा रे बुवा, ITIच्या पोरांनो, ITIच्या आपल्या या जे काही मार्कशीट आहेत किंवा सर्टिफिकेट आहेत, त्यावर जे तुम्ही नाव टाकलेलं आहे तुम्ही ते वापरू शकता. पण कोणते ITIचेच विद्यार्थी, फक्त जे विद्यार्थी इतर कुठल्या स्ट्रीम घेऊन पास झालेले आहेत त्यांनी फक्त 10वीचंच वापरायचं आहे. आणि ITIच्या विद्यार्थ्यांना तशी थोडीशी सूट दिलेली आहे की ते ITI झालेल्या मार्कशीट्स किंवा सर्टिफिकेट्सवरती जे नाव आहे ते वापरू शकतात. ठीक आहे, हे थोडंसं ITIची तेवढी इथे फ्लेक्झिबिलिटी आहे ITIच्या विद्यार्थ्यांना. नेक्स्ट एकाची तेवढे विशेष काय नाही आहेत, हे नंतर तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत, पण जे महत्त्वाचे आहेत तेवढे मी एक्सप्लेन केले तुम्हाला. आणि आता पुढचे जे काही पॉईंट्स आहेत हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. कारण काय, बऱ्यापैकी आता लोकांना झोप आली असेल, सुस्ती आली असेल, डोळे फुटून बाहेर यायची वेळ आली असेल, पण थोडंसं आपण यामुळे स्टॉप करूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की वॅकन्सी, त्याचबरोबर इतर काही डेटा जो आहे महत्त्वाचा, तो आपण नेक्स्ट व्हिडिओत कव्हर करूयात. धन्यवाद.